मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगोल्याचे माजी आमदार आणि शिवसेना उपनेते शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावर टाकण्यात आलेल्या धाडीनंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, धाडी कुणी सत्तेत आहे किंवा सत्तेबाहेर आहे यावर ठरत नसतात. तक्रारी आल्यानंतर कोणाचीही चौकशी होते. असे सांगताना त्यांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांकडेही तपासणी केली गेल्याचा आणि अनेक वेळा आपली गाडीही तपासली जात असल्याचा अनुभव सांगितला. यातून कोणत्याही सत्ताविरोधी गोष्टी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सांगोल्यात शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयात आज LCB पथक आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने व्हिडिओ रेकॉर्डिंग करत पाहणी केली. ही तपासणी शहाजी बापू पाटील यांच्या उत्तर सभा संपताच करण्यात आली. या कारवाईमुळे शहाजी बापू पाटील यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार दीपक साळुंके यांच्यावर कटकारस्थानाचा आरोप केला. सभा संपल्यानंतर लगेच आपल्याला जेरबंद केल्याचा आणि कार्यकर्त्यांच्या घरी धाडी टाकून त्यांना अडकवून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. स्वतःच्याच पक्षाचे सरकार असताना अशा अडचणी निर्माण करणे राजकारणात योग्य नसल्याचे ते म्हणाले.